श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर चला, आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असला की निवांत असा दिवस असतो. परंतु निवांत दिवस हा म्हणजे फक्त जॉब करणाऱ्यांसाठी आणि स्कूलमध्ये जाणाऱ्यांसाठी जरी निवांत दिवस असला, परंतु आपल्या महिलांसाठी काही निवांत दिवस राहत नाही. तर सकाळी सकाळी उठून पहिले उठल्यानंतर देवपूजा नाही केली तर घर कसं खायला उठतं. त्याच्यामुळे पहिले व्यवस्थित देवपूजा करून घेतली आणि रविवारी जे काही कामं असतात ना, शनिवारी आणि रविवारीच सगळे व्यवस्थित होत असतात. त्याच्यामुळे सोमवार ते शुक्रवार देवपूजा तर चांगलीच होते, परंतु रविवारी अजून व्यवस्थितच म्हणजे चांगल्याच प्रकारे होत असते. कारण कुणाचं काही घाई नसते जाण्याची किंवा येण्याची, घ्यायला जाण्याची. तर आज एक किस्सा असा घडला. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? हे मला नक्की सांगा. सकाळी उठल्यानंतर जसाही ब्रश झाला, तसाही सुट्टीच्या दिवशी पहिला प्रश्न विचारला जातो, की आज काय नाश्त्याला आहे किंवा आज नाश्त्याला काय बनवलं जाणार आहे? तर आज मला पण तसाच प्रश्न आला, की आज नाश्त्याला काय बनवलं जाईल किंवा आज नाश्त्याला काय असं म्हणून. आणि त्रिशाला आणि नविकाला सकाळी टिफिन किंवा स्कूलला 8ला जाताना नाश्ता करायची सवय. तर मग त्याच्यामुळे ती हॅबिट लागलेली असल्यामुळे त्यांना सकाळी ब्रश केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी पण लवकरच भूक लागते. तर मला प्रश्न विचारला गेला की आज नाश्त्याला काय? तर त्यावेळेस मी फक्त एकच प्रश्न मांडला, की नाश्त्याला आज हरभरे आहेत, म्हणजे जे काळे चणे असतात ते. तर तो नाश्ता मला प्रॉपर करायचा होता. परंतु झालं काय, करायला गेली काय आणि झालं काय, तर रविवार असल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये एक वेगळी प्लॅनिंग होती, की हरभरे म्हणजे काळे चणे असतात ते नाश्त्याला बनवून देईल. आणि दुपारून जायचं होतं एका मैत्रिणीकडे. तिथं तिला तिच्या घरी तिने सवाष्ण जीव घालायचं होतं, तर तिथं तिने बोलवलं होतं. तर मी म्हटलं की नाश्त्याला काळे चणे करेल, परंतु काळे चणे केले तर ते काही कोणाला पुरले नाही. त्यानंतर मग खिचडी गरम केली. रात्रीची खिचडी पडली होती, ती खिचडी गरम केली. 2 पोळ्या पडल्या होत्या, 2 पोळ्यांचा काला केला आणि काळे चणे केले थोडेसे, ते तर संपलेच. त्यानंतर परत अजून डिसिजन घेतला. पुढच्या हॉलमध्ये तिघंजणी छानपैकी नाश्ता करतायत आणि मी मस्तपैकी इकडनं बनवते आणि यांचं एक संपतंय. असं तुमच्या बाबतीत पण घडतं का? आता बोलताना मी पटापट बोलते, शॉर्टकट बोलते. आता तुम्ही समजून घ्या मला म्हणायचं काय. पुढच्या हॉलमध्ये तिघंजणी छानपैकी ताव मारत नाश्ता करायला बसले. काळे चणे केले, तर काय म्हणतात ना, खिचडी गरम केली, ती संपली. त्यानंतर 2 पोळ्या पडल्या होत्या काल सकाळच्या, तर 2 पोळींचा काला केला, तोही संपला. त्याला फोडणी दिली, तो पण संपला. त्यानंतर मग आता करते ढोकळा, कारण माझाही नाश्ता राहिलेला आहे आणि अजून पुढच्या हॉलमध्ये जेवढे तिघंजणी बसलेले तर ते पण उपाशी होते. तर परत अजून ढोकळा करायला ठेवला आणि काळे चणे शिजवले थोडेसे, तर ते केले, ते पण संपले. आता बोलता बोलता मी जरी बनवते, परंतु ऑलरेडी त्यांचे खाल्ले गेलेले आहेत. त्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते. तर हे काळे चणे जे केले होते ते पण संपले होते. म्हणजे खिचडी गरम केली, पोळींचा काला केला, 2 पोळींचा, ते दोघी गोष्टी संपल्या. त्यानंतर पातळ पोह्याचा चिवडा केला, तो पण संपला. परत ढोकळे ठेवले, ते पण संपले. हे जे हरभरे होते ते पण संपले. तरीही अजून नविकाचं म्हणणं होतं की मम्मा अजून काय आहे खायला, आणि माझं तर काही पोट भरलंच नाही. आता असा जेव्हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा असे जेव्हा शब्द बोलले जातात, त्यावेळेस स्वतःचा एवढा राग येतो ना, त्यावेळेस मला असं वाटलं की प्रॉपर उपमा किंवा पोहे जर करून ठेवलं असतं, तर त्यांना सगळं पुरलं असतं. तर एवढं सगळं एकत्र केल्या गेल्यानंतर सुट्टीच्या दिवशी असं वाटलं ना, डायरेक्ट स्वयंपाकाला लागली असती आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागली असती आणि या लोकांना जेवायला बसवलं असतं. म्हणजे एवढं करायचं काही काम पडलंच नसतं. आता ढोकळे पण शिजून गेले. पातळ पोह्याचा चिवडा 2 वेळेस बनवला. दोघेही वेळा चिवडा संपून गेला आणि घाई तर एवढी होती, कारण जेवणाच्या वेळेस तिने जेवण होतं आम्हाला तिथं आणि जेवणाच्या वेळेस तिने बोलवलं होतं. मला घरातलं आवरायचं होतं. देवपूजा केली, झाडू-पोछा करायचा होता, सगळे भांडे घासायचे होते, कपडे मशीनला लावायचे होते, कालचे कपडे काढायचे होते आणि त्यानंतर अर्जंट म्हणजे सगळ्यात अर्जंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ संपलं होतं. तर दोघी दळण देणं महत्त्वाचं होतं आणि आज जर रविवारी मी ते दळण दिलं नाही, तर सोमवार ते शुक्रवार ते जमणारच नाही देणं. त्याच्यामुळे आज ते देणं पण महत्त्वाचं होतं आणि रागारागामध्ये झालं काय, स्टीलच्या कढई मी जिथं घ्यायला गेली होती, तर त्या शॉपवाल्याने मला सांगितलं होतं, की स्टीलच्या कढईमध्ये कोरड्या वस्तू अशा बनवायच्या नाही, म्हणजे त्याला जसं लाईफ राहणार नाही. तर पातळ पोह्याचा चिवडा स्टीलच्या कढईमध्ये न करता ह्या ॲल्युमिनियमच्या कढया मी स्पेशली ह्या ज्या कोरड्या वस्तू आपल्याला गरम करायच्या असतात, जसं की खिचडी असो किंवा पातळ पोह्याचा चिवडा असो, काहीतरी कोरड्या वस्तू आपल्याला गरम करायच्या आहेत, तर शेंगदाणे भाजायचे आहेत, तर मी त्या स्टीलच्या कढयांमध्ये करत नाही, कारण त्याला लाईफ कमी असते.
तर मग ह्या ॲल्युमिनियमच्या कढया मी अशाच काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी करण्यासाठीच वरती राहू दिलेल्या आहेत. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला करता येतात त्याच्यामधनं. आणि त्या बघायला गेल्या तर तशा खूप खराब झालेल्या आहेत. म्हणजे घासल्यावर पण त्या एवढ्या निघत नाही. परंतु आज झालं काय, झोपेमधनं उठल्यापासूनच माझ्या हातामध्ये सगळ्या ॲल्युमिनियमच्याच वस्तू येत होत्या. ॲल्युमिनियमचा कुकर वापरला गेला हरभरे शिजवायला. त्यानंतर ॲल्युमिनियमच्या 2 कढई वापरल्या गेल्या. असंच होत होतं, कारण नाश्त्यावर नाश्ता मागवणं चालू होतं आणि अजून नविकाचं वरून म्हणणं आलं, की "मम्मा माझं तर पोट भरलंच नाही, तर अजून तू स्वयंपाक काय बनवणार आहे?" आता जेवणाला होते हे तिघंच जणी, तर तिघं जणी असल्यामुळे म्हटलं तिघांसाठी हे म्हटले, की "भाजी-पोळी वगैरे असं काही करू नको, शॉर्टकट कर." तर मस्तपैकी गरम-गरम तुरीच्या डाळीची यांना पातळ खिचडी करायची होती तिघांसाठी. तर म्हटलं पहिले दळण देऊन देते आणि दळण द्यायला ची गोष्ट अशी असते, दळण देण्याच्या अगोदर आपल्याला गिरणीवर द्यायच्या अगोदर त्याला व्यवस्थित गाळून वगैरे घ्यावं लागतं. कारण की ते गाळायला नाही जर गाळलं तर त्याच्यामध्ये बारीक थोडेफार काही तरी असतील, किडे वगैरे असतात, तर ते किडे पण तसेच चालले जातात. आणि झाला विषय असा सॅटर्डे, संडे घरातली जरी छोटा फ्लॅट असला, परंतु घरातली खूप जास्त बारीक-बारीक कामं असतात. जसे की प्लंबिंगचं काम किंवा फॅब्रिकेशनचं काम. आता ही एकच ट्रॉलीचं दरवाजा तुटलेला आहे. परंतु त्या एका दरवाजाचं काम करायला सुद्धा एकही फॅब्रिकेशनवाला किंवा कार्पेंटर येत नाही कोणी. तर एकच ट्रॉली करायचं काम नाही म्हणता येत. आता ती ट्रॉली इतक्या दिवसापासून पेंडिंग पडलेली. यांना मी आज तेच सांगत होती, की प्लंबिंगचं पण काम राहिलेलं आहे, नळांचं पण काम व्यवस्थित करायचं आहे, सॉरी वॉशरूमच्या नळांचं. तर भरपूर असे कामं असतात संडेच्या दिवसाला आणि सॅटर्डे, संडे जरी सुट्टीचा म्हटला, तरी असा दिवस येतो आणि असा जातो, कळत नाही की दिवस कसा येतोय आणि कसा जातोय. आणि एवढी कामं पेंडिंग असतात. बाहेरून काही गोष्टी आणायच्या असतात, घरामध्ये काही कामं करायची असतात. परंतु कामं काही संपत नाही. दिवस निघून जातो, परंतु कामं काही संपत नाही. आणि थोडं-थोडं हे गव्हाचं दळण जर दिलं, तर पीठ पण खराब होत नाही आणि त्यातल्या त्यात जे काही गहू आपल्याला द्यायचे असतात दळायला, तर ते पण तेवढ्यापुरतं तेवढे गाळले जातात. तर चला आता आपण श्वेताकडेच भेटू, जिने मला सवाष्ण व्हायला बोलवलं आहे, तिच्याकडे जाऊ. तर तिच्याविषयी सांगायचं म्हटलं म्हणजे आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतोय, कसे राहतोय किंवा कोण आपल्यासोबत राहतंय हे खूप मॅटर करत असतं. तिच्याविषयी सांगायचं म्हटलं म्हणजे भरपूर असं काही आहे. तर तिच्या घरीच आपण भेटूया आता. तर हे मी तिच्या घरी एंट्री केली. तिच्या विंगमध्ये गेली आणि तिने 1चा टायमिंग दिला होता. तर 1 वाजेला मला वाटलं की सवाष्ण आले असतील, परंतु तिने मला 10 मिनिटं अगोदर बोलवलं होतं, की 10 मिनिटं थोडंसं लवकर येशील असं म्हणून. तर मी तिच्या घरी गेली आणि घरामध्ये एंट्री केल्यानंतरच तिचंसुद्धा असं छान प्रसन्न वाटत असतं. कारण ती स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि त्यातल्या त्यात ती स्वतःच एक वास्तुतज्ञ आहे. त्याच्यामुळे तिला सगळ्या गोष्टी माहिती असतात. कसं, काय, किती, कसं करावं, काय करावं. आणि इथं तिचे मिस्टर म्हणजे दादा अन् ते पाटांची जुळवाजुळव करत होती व्यवस्थित. ज्या सवाष्णी येणार होत्या सुहासिनी, त्यांची ते जुळवाजुळव करत होते, बसण्याचं आसन वगैरे. आणि इथं श्वेतासुद्धा खूप छान अशी तयार झाली होती. तर तिचा एंट्रान्स घेण्याचा उद्देश असा, की खूप छान वाटतं अशा गोष्टी बघितल्यानंतर. खूप पॉझिटिव्ह वाटतं ह्या गोष्टी बघून आणि दादा पण तिला खूप छान हेल्प करत असतात नेहमी. का म्हटलं तुझ्या आयडियाज सांग मला. मी आता काय ना, हे बघ, हे ओळीचं सामान ठेवलंय असं हां, आणि हे मी हळदी ना कुंकू. सगळं दारात स्वस्तिक काढून घेते. तू सांग मला आलं, काय कोणीतरी लागतं आलं अजून. वाटतं. आलं ना. हां, थांब. एकदम छान रेडी. हो. एकदम मी आता कॉलच करणार होते. छान दिसतंय. थँक्यू. पण आता चालेल. काय मम्मीची मदत केलीस की नाही? काय? अरे मदत बिदत काही नसते. छान दिसते. रेडीमेड आपली टाल घेऊन असतं ठरलं हो का? आणि गेले मध्ये आणि मग रेडीमेड घेऊन आले. आणि इकडे तिच्या ज्या स्वयंपाकवाल्या मावशी होत्या त्या छान अशा स्वयंपाक करत होत्या. तर तिने स्वयंपाकाला केलं होतं पुरणपोळी आणि भजी होती, तर पकोडे, कुरडई, पापड जे काही असतं ते तिने छान सवाष्णांना म्हणजे जेवायला बोलवलं होतं. आणि तिच्या कामवाल्या मावशी, ज्या स्वयंपाकवाल्या मावशी होत्या त्या छान अशा स्वयंपाक करत होत्या. आणि इथं छान असं लावलं होतं, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभी. हे पण समोर स्वयंपाक करताना समोरच त्याच्यावर लक्ष जात असतं. तर याच्यासाठी तिने मला लवकर बोलवलं होतं, की छान असे व्हिडिओ वगैरे काढशील. आणि दादा त्यांची छान सेटिंग चालू होती व्यवस्थित बसण्यासाठी.
हे करते का म्हणजे आमची ना हे तुळजाभवानी आहे अच्छा, ना. तुळजाभवानी. पण तसं आमची पदुबाई असते गावाची, अच्छा, पद्मावती हा. असते. हा, हा, तर आधी माझी सासूबाई तरुण होते तेव्हा करायच्या आणि मध्ये कोणच नाही करत होतं कोविड मध्ये. मग काय हॅलो मी घेऊ का तुझी काय नको 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 काढू तू मम्मा आता रागवेल बर का सगळे काढू नको तू toys. आण मी लावून देते. मी लावते. नशिबाने श्वेता. अच्छा, तुम्ही याच्यात पॉईंट टाकला होता का? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे मन. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. श्वेता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं. आता श्वेताविषयी किती बोलावं आणि काय बोलावं तेवढं कमीच आहे. एवढी गोड मुलगी नाही, काय सांगावं. प्रत्येक गोष्टीची तिला हौस असते, प्रत्येक गोष्ट करायची तिची इच्छा असते. जरी वर्किंग असली तरीही म्हणजे अशी लोक जगामध्ये खूप कमी असतात. एवढी जास्त पॉझिटिव्हिटी, खूप पॉझिटिव्ह आहे. कधीच कोणाविषयी वाईट बोलणं तिला माहिती नाही आणि कोणी वाईट जरी बोललं तरी ती जास्त अशा लोकांच्या संपर्कात राहत नाही, असा तिचा स्वभाव आहे. खूप जास्त खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्हिटी आणि वाईट गोष्टी तिला आवडत नाही, बोलायलाही आवडत नाही. आणि मेन म्हणजे खूप अति पॉझिटिव्ह अशी मुलगी आहे ती आणि खूप हौस आहे तिला प्रत्येक गोष्टींची. जरी तिला हळदी-कुंकू करायचं असलं किंवा देवाची कुठलीही गोष्ट करायची असली ना, तर ती मनोभावे ती गोष्ट करत असते आणि खूप साध्या विचाराची आणि साध्या मनाची आहे ती. आम्हाला तिने सुवासिनी व्हायला बोलवलं होतं 5 जणींना. तर तिने एवढ्या सुंदर साड्या घेतल्या होत्या आम्हाला आणि खूप छान साड्या मनापासून तिने साड्या आणल्या होत्या. आणि तिने जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिने हेही सांगून दिलं, की याच्यातले तुम्हाला जे जे कलर आवडत असतील ते कलर तुम्ही याच्यातनं चूज करून घ्या आणि सिलेक्ट करून घ्या. आता देवपूजा करता करता तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण तिचा जो म्हणजे तिने जे केलं होतं, जी सेवा केली होती, ती सेवा देवीपर्यंत पोहोचली. बघा, जेव्हा आपण देवाजवळ उभं राहिलो आणि अचानक आपल्या मनामध्ये कुठलाही भाव नसताना किंवा स्वार्थ नसताना आपल्या डोळ्यात जर पाणी आलं ना, तर समजून घ्यायचं की आपण केलेली सेवा किंवा आपली काय म्हणतात त्याला, आपण केलेली सेवा किंवा आपली जी भावना असते ती देवापर्यंत नक्कीच पोचते आणि देवाने दिलेला आपल्यासाठी तो एक मोठा आशीर्वाद असतो. बापा काय करणार. जय मल्हार सदानंदाचा येळकोट. आई बघा आम्हाला. ओम मार्तंडाय नमः. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. हा बाहेरचं कप पण आहे. काय चालेल
कोणाची त्याची ना? मग एक काम कर ना, तिथे ठेवून दे वाटलं. नाही थोडा वेळ दाखव, नंतर ठेव. व्हिडिओ कॉल आजीला दाखवायचं आहे ना. कुठं नाही सगळं एकत्र ठेवून दे बेटा. त्याच्यात एक साडी, एक गजरा. अरे वा, तुला पॉइंट ठेवला. धनुष, ऐक ना, एक तसली ना रिकामी असेल ना ती कॅरी बॅग त्यांना दे. काय ते स्टँड आहे, स्टँड बाळा. थांबा. इथंच बस बाळा, जेव आमच्या सोबत. त्याला तर सगळ्यांसोबत. हो रवी हाय म्हण. अजून सेम दे करून, सेम करून दे मम्मी. थँक्यू. आणि झिपलॉक पण ती द्यायची. ती सांगते आणि तू ऐकतोय. पण तो ऐकतोय. आणि असं आता सगळ्याला ऐकतोय. त्याच्यात आहे कसंही लावलं तरी काही नाही नसतं. आणि सगळ्यात जास्त सुवासिनी खुश होत असतील तर त्या म्हणजे गजऱ्याने. प्रत्येक लेडीजला आणि प्रत्येक स्त्रीला गजरा हा खूप जास्त प्रिय असतो आणि मला तर खूप जास्त आवडतो गजरा. मग तो कसलाही असो, मोगऱ्याचा असो किंवा कसलाही असो, कुंदाच्या वेण्यांचा असो, परंतु मला वेणी खूप जास्त आवडते. आणि मला जेव्हा तो गजरा दिसला तेव्हा मी खूप खुश झाले. आणि कुठलीही फेस्टिवल असली की गजरा लावायला हे प्रत्येक स्त्रीला खूप जास्त आवडतं. बाकी तिला नाही काय तिला. आम्ही गावावर म्हणजे कोणी बनवून दिलेलं असेल ना काही, तर म्हणजे चार्जेस मागून दे ना आम्हाला. आधी कुठे मिळत नाहीत का असे. एक नंबर. आज माझा भाऊ बसतोय रात्री बसतोय माझा भाऊ. दत्त जयंतीला घरी गेला होता ना. पापड आहे. नाही ग, तिथे कुणी लेडी असेल ना असं बनवून देते ना मग. बनवून मागव ना. आज तर बस करायचं. आज रात्री बस चालू करा ना. हे पाहिजे पण ना. काय ग गोड सांग ना गोड? तिला येऊ दे ना. नाही तर काहीतरी करणार असं. येऊ दे तिला. आशीर्वाद घेऊ दे. त्याची छान चव लागतं लागली, का? इशिरा खायचा छान तरी लागली. लागतं आमची खापराची पुरणपोळी. तुझं बॅग टाकलं नाही कोणाला आणि आवडत. इकडे भरपूर काय होईल माझ्या? हे दुधात पण टाकतो. घेऊ का काय नमस्कार वगैरे करणार? घेऊ का? नमस्कार करायचं. मधून एकदा करा, एकदा मधून एकदा करा. तसं करत असतात म्हणून गॅस द्यायचं. तुझ्या हाताने ताट वाढलं तू आता. हे खाणार आहे, हे पाहिजे. नाही हा माझा जाण्याचा. इकडे संक्रांतीला भेटू आपण आता. आता चालूच होईल. चला. ए, राखी थांब ग. माझं जरा सोडं फोटोज काढ. थँक्यू. माझं ना एक तर संडे पण होता, लास्ट मोमेंटला पण छान झालं. सगळ्यांना सांगितलं. सुट्टीचा दिवस होता ना. छान झालं. झालं, हो. ते एक सॅटिस्फॅक्शन भेटलं की मग छान वाटतं. हो. चालेल, चलो बाय. ओके, बाय. तुझे कॅन्डिड फोटो, सोलो फोटो. हो ना.